2 3 इथे 3 लिहिल्याच्यानंतर आपण इथे 2 लिहिणार आहोत. मग येतं काउंटिंग 10. नेक्स्ट 3 बॉक्समध्ये रिकामी सोडलेलं आहे 2 आणि 4. मग यामध्ये कुठला नंबर विसरल्यानंतर 10 येणार आहे ते आपल्याला विचार करून त्यामध्ये लिहायचं आहे. तर 5 3 + 2 5 + 4 9 यामध्ये आपल्याला 1 मिसळायचं आहे. तर तेव्हा आपले येणार आहे, बरोबर सांगते ना मी, तर नीट लक्ष दे. 6 + 2 8 + 1 + 1 10. यामध्ये देखील मी इकडे थोडेसे नंबर लिहिलेले आहेत, म्हणजे ॲडिशन केलेले आहे ज्याची काउंटिंग 10 येत आहे. 5 + 5 10, 7 + 3 10, 8 + 2 10, 6 + 4 10 या टाईपमध्ये. नेक्स्ट आहे इथे मी = 15 लिहिलेला आहे. हा एक बॉक्स मी इथे काढलेला आहे, दिसत आहे बरोबर. इथे मी एक बॉक्स काढलेला आहे, सर्कल काढलेला आहे. काउंटिंग याची 50 आली पाहिजे, म्हणजे 15 याची काउंटिंग आली पाहिजे उभी आणि आडवी. तर फर्स्ट 8 5 2 15. नेक्स्ट आपण सरळ पाहूयात. फर्स्ट सोपं घेऊयात पहिल्यांदा. 5 + 5 + 5 15. नेक्स्ट 5 इथे 6 घेतले, किती आले 11. 11 + 4 15. आपल्याला 15 काउंटिंग करायची आहे. तर आपण इथे 6 घेतले, म्हणजे इथे आपण 6 घेतले, इथे आपण 4 घेतले, तर इथं 15. पुढे 7 3 7 + 3 10 + 5 15. या टाईपमध्ये मुलांच्याकडून तुम्ही ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता. तर त्यानंतर मी इथे थोडेसे समी घेतलेले आहे, त्याची काउंटिंग 15 येते. 7 + 8 15, 9 + 6 15, 10 + 5 15. इथे मी ॲडिशन दिलेली आहे आणि इकडे सबस्ट्रॅक्शन दिलेले आहे. तर ॲडिशन करून जो नंबर येतो आणि सबस्ट्रॅक्शन करून जो नंबर येतो त्या नंबरला आपल्याला मॅच करायचं आहे. ही थोडीशी मी वेगळी ॲक्टिव्हिटी बनवली आहे. तर इथे 1 + 2 3. तर इकडे 3 कुठे आहेत, 7 - 4 3. तर याला मॅच करायचं आहे. 3 + 3 6, देन 9 - 3 6. तर याला मॅच करायचं आहे. 6 + 2 8, 9 - 1 8, 2 + 3 5, 7 - 2 5. याला मॅच करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.